आपली सिंधू नगरी न्यूज चॅनेलला आता 5 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की सन्माननीय पंडित व त्यांची सर्व टीम ज्या प्रकारे या चॅनेलचं काम करतायत, हे चॅनल अल्पावधीत एक लोकप्रिय चॅनल म्हणून नावारूपायला आलं. सत्यता जाणून आणि योग्य पारदर्शकता ठेवून समाजामधील शेवटच्या थरापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी जाणून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यासाठी सातत्याने या चॅनेल अग्रेसर असतो. आणि या चॅनेलने दखल घेतल्यानंतर प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा त्या गोष्टीची दखल घ्यावी लागते आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अतिशय पारदर्शकपणे सन्माननीय पंडित आणि त्यांचे सर्व सहकारी या चॅनेलचं काम करत आहेत. मला सुद्धा या चॅनेलचा प्रामुख्याने खूप अनुभव आलेला आहे. माझ्या पक्षाच्या वतीने मी काही इलेक्शन लढत असताना या चॅनलने अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या जे काय आपल्या माध्यमातून मांडणी केली, समाजाचे विषय पुढे आणले, समाजाचा विकास कुठे खुंटला आहे, कुठे चुकीच्या माध्यमातून होतो आहे, समाजाला आज कशाची गरज आहे, हे सगळे विषय सातत्याने या चॅनलच्या माध्यमातून मांडल्यानंतर मी सुद्धा आणि सन्माननीय आमचे आमदार निलेशजी राणे यांनी सुद्धा या चॅनेलचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राजकारणासुद्धा मध्ये काम करत असताना आम्हाला जे यश मिळाले त्या यशामध्ये सुद्धा या चॅनलचा महत्त्वाचा वाटा आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. म्हणून मी या 5व्या वर्धापन दिनानिमित्त श्री पंडित आणि त्यांच्या सर्व टीमला मी शुभेच्छा देत असताना परमेश्वराकडे प्रार्थना करीन की या सर्व चॅनेलच्या मंडळींना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य द्यावं आणि त्यांच्याकडून समाज हिताची कामं याहीपेक्षा मोठा जोरदारपणे समाजाला न्याय देण्यासाठी रंजले गांजले या सर्व स्तरातील जनतेला एक आपुलकी आणि त्यांचे जे समस्या आहे ते समाजापुढे, शासनासमोर, लोकप्रतिनिधींच्या समोर हे उघडपणे मांडण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य मिळावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा पंडित सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन सुद्धा करतो. त्यांनी अतिशय अल्पावधीत हे चॅनेल नावारूपाला आणल्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो.